जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आपण बोलत होतो. मागच्या बऱ्याच एपिसोड्समध्ये डिवोर्सविषयी बोललो. मागच्या एपिसोडमध्ये एका अमेरिकन माणसाविषयी बोललो आणि कसं त्यांच्या अमेरिकन लोकांमध्ये डिवोर्स इतका कॉमन आहे. अगदी एकदाच नाही तर कित्येकदा घेतात. हा जो अमेरिकन आम्हाला भेटला होता तो म्हणत होता की माझी अवस्था तर इतकी वाईट आहे की मला तर 3 मुलं आहेत. लहान मुलगी माझी 18 वर्षांची आहे. बघा, तीच मुलगी जी तुम्ही बघताय ती 18 वर्षांची मुलगी, ती आम्हाला आमच्या 3 मुलांना सोडून माझी बायको दुसऱ्या कुणाबरोबर तरी निघून गेली आहे. आता या सगळ्यांना मी कसा काय बरं सांभाळू, कसा यांना मी वाढवू. तुमच्या भारतात तर खूप चांगलं आहे की स्त्रिया कधीच असा विचार करत नाही. दुसऱ्या लग्नाचं काय, पण परपुरुषाचाही साधा विचारही करत नाहीत. तर हे इम्पॉसिबल आहे. कसं काय होऊ शकतं. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. सगळ्या दुनियेला याचं आश्चर्य वाटेल असंच आमच्या भारतीय नारीचं नारीत्व आहे. एवढी पतिव्रता अशी आमची भारतीय नारी, हे असं उदाहरण तुम्हाला कुठेच नाही मिळणार कधी. तर बघितलं तर परदेशांमध्ये तर डिवोर्स इतका कॉमन आहे. लग्नाला 4 दिवस नाही झाले की घटस्फोट घेतात. तिकडे लहान सहान गोष्टींवरून नवरा खूप जोरात घोरतो. या कारणावरून सुद्धा तिथे डिवोर्स होऊ शकतो. नवरा आपल्या आईला भेटायला वर्षातून एकदा नाही तर 10 वेळा जातो तरी डिवोर्स घेतात. काही कारण लागत नाही. आता मला या नवऱ्याचा कंटाळा आलाय, मला आता तो आवडत नाही, आता दुसरा हवा आहे असं म्हणूनही डिवोर्स घेतात स्त्रिया आणि पुरुष दोघंही. छोटंसं भांडण झालं, लहानसे मतभेद झाले तरीही डिवोर्स घेतात. आणि एकदा तर घेतातच, पण एकदा घेऊन किस्सा संपत असेल तर ठीक आहे, पण दुसऱ्यांदा पुन्हा लग्नही करतात ना. तिकडे तर काय कितीही वेळा हे करतात. 2 वेळा नाही तर कित्येकदा मुलं होतात, त्यानंतरही डिवोर्स होतात. नंतर ते दुसऱ्याबरोबर लग्न करतात. ती मुलं आईबरोबर जातात, कधी वडिलांबरोबर, जे ज्याला वाटेल तसं ते करतात. आणि जास्त वेळा तर तिकडे मुलं बापाबरोबर जातात, आई नाही घेऊन जात आपल्याबरोबर. कारण आई ज्याच्याबरोबर जाते त्याला ऑलरेडी तिकडे मुलं असतात, त्याच्याशी ती लग्न करते. इकडे बापही दुसरीबरोबर लग्न करतो, मुलं तिची तिकडे जातात दुसऱ्या आईकडे. मग त्यांचाही डिवोर्स होतो. ती कुणा तिसऱ्याबरोबर लग्न करते. त्या मुलांना शेवटापर्यंत त्या मुलांना कळत नाही की माझे खरे वडील कोण आहेत, माझी खरी आई कोण आहे. अशा पद्धतीने त्यांना जगावं लागतं आणि त्याचा त्यांच्यावर खूप परिणाम होतो. ज्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला असेल त्यांच्या मुलांवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. ते बापाच्या प्रेमासाठी आसुसलेले असतात, आईच्या प्रेमासाठी आसुसतात. आई वडील दोघंही डिस्टर्ब कित्येक दिवसांपासून कित्येक महिन्यांपर्यंत असतात, कित्येक वर्ष हेच चालू असतं. मग डिवोर्स घेतात. पण तो सगळा काळ मुलांसाठी खूपच त्रासदायक असतो. ती सुद्धा मानसिकरित्या खूप डिस्टर्ब असतात. त्यांना शाळेत जायलाही फारसं आवडत नाही. आतल्या आत खूप भयभीत होतात की आपण शाळेत गेलो आणि इथे आपले आईवडील दोघंही भांडतील, मारामारी करतील किंवा दोघं वेगळेही होतील. आपण घरी परत गेल्यावर आई घरात असेल की नसेल, की कुठेतरी निघून गेली असेल, हीच भीती त्यांच्या मनात असते. आणि एवढंच नाही तर जरी आईबाबांचा मोठा आवाज ऐकला, भांडणाचा आवाज ऐकला तरी मुलं खूप घाबरतात, खूप मुसमुसून रडतात, एकटी असताना रडतात. कोणाला सांगणार? ती आईला सांगितलं तर ती 2 लगावून देते, बाबांना सांगितलं ते ठोकतात. कोण ऐकणार त्यांची अवस्था, त्यांचं दुःख त्यांनाच ठाऊक. कोणीच त्यांची अवस्था समजू शकत नाही, कोणीच त्यांचं दुःख समजून घेऊ शकत नाही. आईवडील असूनही आपल्या मुलांची त्यांना जरासुद्धा दया येत नाही. तेव्हा त्या मुलांना इतकं असुरक्षित वाटतं, इन्सिक्युअर वाटत राहतं की आपलं कोण आहे,
या जगात आता आपलं कोणीच नाही आहे, आईचं प्रेमही नाही आहे, वडिलांचंही नाही आहे. उद्या समजा त्यांनी घटस्फोट घेतला, दुसरं लग्न केलं, मुलं तर इतकी इन्सिक्युअर्ड होतात आणि डिप्रेशनमध्ये जातात. सायकॉलॉजिस्ट नेहमी हेच सांगतात की आजकालच्या सायकॉलॉजिस्टचा हाच अभ्यास आहे की मध्यम वयात जे काही मानसिक आजार होतात, असंख्य प्रकारे डिप्रेशन येतं, स्किझोफ्रेनिया वगैरे होतो, मेनिया होतो, या सगळ्या मानसिक आजारांची मूळ कारणं मुलांच्या लहानपणात म्हणजे त्यांच्या 5 वर्ष वयातल्या वातावरणाच्या परिणामामुळे घडत असतात. जी बीजं पेरली जातात आणि त्याचा परिणाम जेव्हा ती मोठी होतात तेव्हा त्याचं झाड बनून फळं येतात आणि मुलं फारच डिप्रेशनमध्ये जातात, मानसिक आजाराने बिचारी दुःखी होतात. तर या सगळ्या गोष्टींना ते आईवडील जबाबदार असतात. या जबाबदारीचं भान ना आईला असतं ना वडिलांना, आणि दोघंही आदळआपट करत भांडत राहतात. मुलांचं बालपण संपून जातं आणि मुलं एवढंच काय पण त्यांच्या शिक्षणावर त्याचा वाईट परिणाम होतो. हुशार असूनही चांगला अभ्यास नाही करू शकत मुलं, सतत नापास होतात, त्यांना संगतही वाईट मित्रांच्या गँगमध्ये सामील होतात आणि गँगस्टर्सच्या कंपनीत जातात, मग ड्रग्ज घ्यायला लागतात. परदेशात तर हे खूपच कॉमन आहे. इथेही भारतात आता शाळेतही मुलं ड्रग्ज, तंबाखू, बियर, दारू वगैरे प्यायला लागलेली आहेत. शाळेतली मुलंही ड्रग्ज घेतात आणि मोठमोठ्या कॉस्मोपॉलिटियन शहरात तर हे इतकं कॉमन आहे. मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो, अभ्यास करू शकत नाहीत आणि गुन्हेगारी प्रवृत्ती बनते. त्यांचं मन गुन्ह्याकडे वळतं, गुन्हेगार बनतात आणि त्यांना कुठूनही सुख मिळत नाही, आईवडिलांचं सुख मिळत नाही. आणि मग या सगळ्या सुखांमधूनही त्यांना दारू पिणं, ड्रग्ज घेणं, मुलींना फिरवणं, हे तर आता म्हणजे पुढे त्यांना त्यातूनही सुख मिळत नाही. या सगळ्याचाही त्यांना उभं येतो. आजच्या जनरेशनला रोज सगळं नित्य नवीन हवं आहे, पण मग आता हे झालं, आता याच्या पुढे काय, कुठल्या गोष्टीतून आनंद मिळवायचा, तर गुन्हे करून, मोठमोठे गुन्हे करून, एवढंच काय पण एखाद्याचा खूनही करतात, 8-10 जणांना स्टेनगननी संपवून टाकतात आणि खुश होतात. असे पाशवी राक्षसी विचार झालेत मुलांचे, पशु बरे त्यापेक्षा. तर या सगळ्या गोष्टींना जबाबदार आई आणि वडील आहेत. त्यात त्यांची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे हे दोघंही एकमेकांसाठी जगतात, पण तसं जर झालं नाही तर या सगळ्या अडचणी उभ्या राहतात आणि काही नाही तर निदान मुलांकडे बघून तरी एकमेकांबरोबर निभावून न्यायला हवं. नाहीतर मग मुलं कशी राहणार बरं? आई नाही आहे, वडील नाही आहेत आणि इतर मुलांना बघतात तर त्यांच्या आई वडिलांविषयी जेव्हा इतर मुलं बोलतात तेव्हा या मुलांना खूपच वाईट वाटतं. रस्त्यावरून फिरत असताना मुलं आपल्या आई वडिलांचं बोट धरून किंवा कडेवर बसून छान हसताना खेळताना बघतात, तेव्हा त्यांना फारच दुःख होतं की अरे रे, असे माझेही आई वडील असते तर. अशी मुलांची हाय का बरं घ्यायची? याला कारणीभूत कोण आहे? याचं कारण काय आहे? या मुलांवर अशी वेळ का येते? तर त्याला कारणीभूत आई वडीलच आहेत. पती पत्नी एकमेकांशी ॲडजस्ट करत नाहीत, एकमेकांबरोबर निभावून नेत नाहीत आणि घटस्फोट घेतात, भांडणं करतात, डिवोर्स घेतात. हा कायदा फार वाईट आहे. इतका लूज, एवढा इझी डिवोर्सचा कायदा झाला आहे आता. त्यामुळे खूप जास्त घटस्फोट होत आहेत. आणि हा घटस्फोटाचा कायदा चुकीचा आहे असं नाही आहे, चांगला आहे. जेव्हा स्त्रियांवर खूपच अत्याचार होतात, जुलूम केले जातात, अशा वेळी स्त्रिया झुरून मरून जातात, आत्महत्या करतात किंवा त्यांना मारून टाकलं जातं. ते घर सासरहून त्या कधी बाहेर पडू शकत नाहीत. ते सुद्धा अतिच आहे, ती एक खोल दरीच होती. तर त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी हा घटस्फोटाचा कायदा केला गेला आणि त्यामुळे घटस्फोट इझी झाला, खूपच इझी झाला.
त्यामुळे लोकही अगदी इझिली डिवोर्स घ्यायला लागले छोट्या छोट्या कारणावरून. आणि मग काय झालं, त्याचा परिणाम असा झाला की मुलांवर वाईट संस्कार व्हायला लागले परदेशात. त्यामुळे मुलांची फार वाईट अवस्था झाली आहे. आजकाल अमेरिकेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांच्या समाजाचा जो आहे, सोसायटीचा आहे. आजची पिढी जी आई वडिलांच्या सुखापासून वंचित राहिली आहे, ड्रग्जमध्ये आणि क्राईमकडे झुकली आहे. उद्याच्या भविष्यात अमेरिकेचा सगळा कारभार याच पिढीच्या हातात जाणार आहे. तर मग काय होईल? समाज, सोसायटी, फॅमिली लाईफ सगळंच संपून जाईल. घरात जर कौटुंबिक वातावरण असेल, प्रेममय वातावरण असेल, तर माणसाची प्रगती जास्त होते. शिक्षणात सगळ्यातच त्याची प्रगती खूपच छान होते. पण त्याच्या विरुद्ध असेल तर सगळे डिप्रेशनमध्ये जातात, अभ्यास करत नाहीत. आज मुलं तिकडची शिकतच नाहीत. लहान असली तरी शालेय जीवनापासूनच पैसे कमवायला सुरुवात करतात आणि मग शिक्षण बंद करून टाकतात. राहणं, खाणं, पिणं तर त्यांना सहजपणे मिळतं आणि त्यामुळे परिणाम असा होतो की मुलं शिक्षणाकडे कमी वळतात आणि अधिकतर पैसे कमवणं लहानपणापासूनच सुरू करतात. आणि त्याचा परिणाम सगळ्या त्यांच्या राष्ट्रावर होतो आणि शिक्षणाची उणीव राहून जाते. अशिक्षित लोकांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि सुशिक्षित लोकांचं प्रमाण कमी होतं आहे. पण अशी परिस्थिती उद्भवण्यासाठी आई वडील कारणीभूत आहेत. नवरा बायको कायम भांडत असतात, त्याचा परिणाम मुलांवर होतो. म्हणून हा विचार करावा की मुलांना कसं वाढवायचं आहे. एक लंडनमध्ये एक आपलं भारतीयच कपल आहे. पती पत्नी एकमेकांबरोबर चांगल्या पद्धतीनं राहू शकत नाही आहेत. नवरा बायको कायम भांडत असतात. परिणाम असा झाला की नवरा दुसऱ्या मुलीच्या मागे लागला आणि मग बायको तर कंटाळून गेली. मग ते दोघंही वेगळे झाले, वेगवेगळे राहायला लागले. हिने सुद्धा दुसऱ्या पुरुषाबरोबर संधान साधलं. ते वेगळे झाले. पण मुलांचं काय? मुलांवर काय परिणाम होणार? मुलं जेव्हा थोडी शहाणी होतात ना, तेव्हा त्यांना हे सगळं समजायला लागतं. म्हणजे आपल्या आनंदासाठी मुलांच्या आनंदाचा बळी दिला आई वडिलांनी. आणि बघा, एवढंच काय, पण त्यांना 2 मुलं होती. दोन्ही मुलांना त्यांनी भारतात पाठवून दिलं. मुलं तिथं शिकतील, आपण इकडे मजा करू. पण मुलं मात्र आपल्या आईवडिलांच्या प्रेमापासून आणि छत्रछायेपासून वंचित झाली. म्हणजे असेही खूप किस्से असे घडतात. आजकाल मोठमोठ्या हाय सोसायटीमध्ये पती पत्नीनं डिवोर्स नाही घेतला तरी डिवोर्सपर्यंत येतात. घरामध्ये खूप भांडणं होतात. मग मुलांवर त्याचा परिणाम होतोच आणि मग ते त्यांना असंच कुठेतरी पाठवून देतात, हॉस्टेलमध्ये ठेवतात, हिल स्टेशनवर ठेवतात. पैसे असतील तर त्यांना काहीच त्रास होत नाही पैसे खर्च करण्याचा. ते असं खूप होतं आहे. आपल्या हिंदुस्थानात सुद्धा असं खूप व्हायला लागलं आहे. एक कपल येतं आमच्याकडे. ते नवरा बायको दोघंही हायली एज्युकेटेड आहेत, प्रोफेशनल आहेत, कमावत आहेत, कामं करतायत. पण त्या दोघांचे विचार अगदी भिन्न आहेत. प्रत्येक गोष्टीत मतभेद, प्रत्येक बाबतीत मतभेद. एवढंच काय, पण दोघं प्रत्येक बाबतीत एकमेकांवर आरोप करतात, शिवीगाळ करतात. नवरा मारतोही बायकोला. आणि ती बायको जेव्हा आमच्याकडे आली डिवोर्सच्या वेळी, म्हणजे ठरवूनच आली होती ती की आता मी कुठल्याही परिस्थितीत या नवऱ्याबरोबर नाही निभावू शकत. माझ्या डोक्याला खूपच त्रास झालेला आहे. मी डिप्रेशनमध्ये चालले आणि नवरा मला एवढा सतावतो, इतका त्रास देतोय, खूपच नवरेशाही गाजवतोय, प्रत्येक बाबतीत मला धुतकारतोय. इतकंच नाही तर मला पैसेही देत नाही. कमावते मी आणि पैशांचा कंट्रोल त्याच्याकडे आहे. आता माझा सगळा संयम संपलेला आहे. मी शिकलेली आहे, माझ्या पायावर उभी राहू शकते. माझा एकच मुलगा आहे आणि त्याच्यावर खूपच परिणाम व्हायला लागलेला आहे. त्याच्या अभ्यासावर परिणाम होतोय. त्यामुळे मी माझ्या मुलाला हॉस्टेलवर ठेवलेलं आहे. हिल स्टेशनवरच्या शाळेत जातो आणि आता चांगला अभ्यास करतो. फक्त सुट्टीतच आम्ही भेटतो आणि सुट्टीत तो येतो तेव्हा सुद्धा त्याला घरातलं असंच तंग वातावरण बघायला लागतं. त्यामुळे मला वाटतं की आता हा सगळा किस्साच संपवून टाकावा, घटस्फोट घ्यावा. मी खुश सुखी होईन आणि तो सुद्धा सुखी होईल आणि माझ्या मुलाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मी माझ्या मुलाला घेऊन वेगळी होईन. मग आम्ही म्हटलं की
हां, समजा डिवोर्स घ्यायचा असेल तर एकदा नाही तर 100 वेळा विचार कर. आपल्या हिंदू स्त्रियांसाठी डिवोर्स घेणं इतकं सोपं नाही आहे. डिवोर्स घेतल्यानंतर काय, त्यानंतर काय करणार तुम्ही, त्याचा काही विचार केला आहे का? तुम्ही म्हणता मी एकटी राहीन, पण एकटी राहणार, तू नक्की एकटी राहू शकणार आहेस का? तुला विषय विकार सतावणार नाहीत का? तुला कुठल्या पुरुषाची गरज नाही भासणार का? आणि जर तुम्ही म्हणाल की हो मी दुसरं लग्न करीन, तर हे जर समजा पुन्हा तेच झालं, दुसरा नवरा येईल, तो कसा असेल कुणास ठाऊक, अगदी अनोळखी येईल आणि अर्ध्या रात्री त्याने तुझा गळा दाबला तरी तुला काय कळणार आहे? हा तुझ्याशी भांडतो, मारझोड करतो, पण जीव तर नाही ना घेत. याला तू निदान ओळखतेस तरी तो काय काय करू शकतो, त्याची मर्यादा तुला माहिती आहे. यालाच सुधारण्याचा प्रयत्न कर आणि ॲडजस्ट करत राहा. कधी मारझोड केलीस तर हळूहळू त्यावरही उपाय शोध, सोल्युशन काढ, त्यात बदल परिवर्तन आणण्याचा प्रयत्न कर. तर ती म्हणायला लागली की आता 12 वर्ष झाली पण या काहीच बदल घडला नाही, माझे सगळे प्रयत्न हे असफल झालेत. आम्ही म्हटलं हे सगळे प्रयत्न तू बुद्धीने केले असतील, लोकांच्या सांगण्यावरून केले असतील. नवरा असं वागतोय का, मग तू अशी वाग. नवरा मुलाला त्रास देतोय, मग तू त्याला हॉस्टेलवर ठेव. तुला काही बोलतोय, तुला पैसे देत नाही, तर तुझे पैसे वेगळे ठेव. असंच शिकवलं असेल ना? तर म्हणाली हो, मी असंच करायला लागलेले. बघ, ही पद्धत उपयोगी नाहीये. हा बुद्धीचा आणि अहंकाराचा लढा आहे, याचा शेवट होणार नाही, हे वाढतच जाईल. म्हणून याकडे ज्ञानाने बघ आणि अध्यात्माचा आधार घे. त्या पतीच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला डायरेक्ट फोन करा, टेलिफोन करा, परमात्म्याला नमस्कार करून त्याच्यासाठी प्रतिक्रमण करा, पश्चाताप करा. हे मागचं वैर आहे म्हणूनच ते वसूल होत आहे. नाहीतर पती पत्नी एकमेकांसाठी किती खुश होऊन लग्न करून एकमेकांबरोबर आयुष्यभर राहण्यासाठी एकत्र येतात आणि त्यात हे भांडण तंटे क्लेश कशाला हवेत बरं? तर हे सगळं पूर्वजन्माचं वैर आहे जे वसूल करण्यासाठी अशा प्रकारे येतात आणि ते वैरच कायम राहतं. म्हणून ते वैर मिटवण्यासाठी त्यांच्या अंतरंगातल्या परमात्म्याची माफी मागायची, प्रायश्चित्त करायचं, पश्चाताप करायचा आणि त्यासाठी जेवढे निगेटिव्ह ओपिनियन्स असतील ते सगळे मिटवून टाकायचे, प्रतिक्रमण करून उडवून टाकायचं. सगळं चुकीचं आहे, त्याला हवं तसंच तो करतो, असं करतो तसं करतो, सगळं पुसून टाक, वर्तमानात राहा, मागचं सगळं विसरून जा. तर प्रतिक्रमण कर आणि बघ काय परिणाम होतो ते. आणि मग तिला ज्ञान दिलं आणि मग तिला आतून तर शांती लाभली, आतून फ्रीजसारखी थंड झाली ती. मग तिने हे सुरू केलं. परिणाम असा झाला की तिच्या नवऱ्यात तर काही फरक पडला नाही, पण तिला त्रास होणं मात्र बंद झालं. त्यामुळे तिचा आनंद, तिच्या आत्म्याचा आनंद तिच्याबरोबर कायम 24 तास राहायला लागला आणि तिला खूपच शांती लाभायला लागली. प्रतिक्रमण केल्याने पतीमध्येही फरक पडला, तोही शांत झाला, ती सगळी मारझोड थांबली आणि तो खूप शिवीगाळ करायचा ते सगळं बंद झालं. म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की दोघंही आता एकत्र राहायला लागले, आनंदाने खुशीने राहत आहेत. आणि मुलालाही आता त्यांनी हॉस्टेलवरून घरी आणलेलं आहे. तर असं मुलांसाठी मुलांचाही विचार करायला हवा आणि असे खूप सारे उपाय आहेत आपलं जीवन सुखी करण्याचे. म्हणून हे आध्यात्मिक जीवन हा मार्ग खूपच चांगला आहे, कायमचा त्यामुळे उपाय करता येतो. मुलांचंही त्यामुळे कल्याणच होतं. मुलांवर किती परिणाम होतो ते बिचारे कायम न्यूनगंडाने पछाडलेले असतात. इतर मुलांकडे बघून त्यांना इन्फिरियर कॉम्प्लेक्स वाटतो. शाळेत बघाल, खेळाच्या स्पोर्ट्सच्या मैदानावर त्यांना कायमच न्यूनगंड वाटत असतो. त्यांना असं वाटतं की आम्हाला तर कोणीच महत्त्वच देत नाही आहे. सगळे अपमान करतायत का, तर आईचं आणि वडिलांचं प्रेम मिळत नाही आहे. त्यामुळे हा स्वतःमुळेच निर्माण झालेला कॉम्प्लेक्स असतो. त्यामध्ये मुलं उगाचच
होतात. मार्ग शोधाल तर सगळी कॉम्प्लेक्सिटी निघून जाते. आईचा सपोर्ट मिळतो, बापाच्या प्रेमाचा सपोर्ट मिळतो आणि त्यांना अगदी सुरक्षित वाटायला लागतं आणि त्यांचं व्यक्तिमत्व खुलून येतं. मुलांचं कळीचं फुलात रूपांतर होतं आणि हाच आजचा मुलगा किंवा हीच आजची मुलगी कदाचित तुमची उद्या हिंदुस्थानची प्राईम मिनिस्टर होऊ शकेल, प्रेसिडेंट होऊ शकेल किंवा खूप मोठे महावीरांसारखे, श्रीकृष्ण भगवानसारखे मोठे धर्मात्मा भगवानांसारखे सुद्धा होऊ शकतात. पण तिथवर त्यांना त्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आई-वडिलांची खूप मोठी जबाबदारी असते आणि आई-वडिलांची जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी आदर्श पती-पत्नी बनायला लागेल. पण तुम्हा दोघांमध्येच जर भांडणं होत असतील तर मुलांची अवस्था काय होईल? मुलांचं बघा, मुलांसमोर कधीही भांडायचं नाही, कधीही मोठ्या आवाजात बोलायचं नाही. मुलांसमोर जेव्हा तुम्ही एकमेकांशी खूप मोठमोठ्याने बोलता तेव्हा त्याचा परिणाम काय होतो? पती पत्नी एकमेकांची उणीधुणी काढतात, पती पत्नीच्या सगळ्या उणीवा सांगते जोरजोरात मुलांसमोर आणि तेव्हा मुलांच्या डोक्यामध्ये आई आणि वडिलांच्या सगळ्या उणीवांची नोंद होत राहते. आतल्या आत मनावर ते कोरलं जातं. त्याचा परिणाम असा होतो की आता तर त्या गोष्टी मनावर ठसलेल्या असतात कम्प्युटरसारख्या आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ते सगळं आठवत राहतं आणि मग तसा अभिप्राय त्यांच्या मनावर कोरला जातो. मग जेव्हा ते मोठे होतात आईवडिलांना बघतात तेव्हा ते याच अभिप्रायातनं बघतात की वडिलांमध्ये या गोष्टीची कमतरता आहे, आईमध्ये ही उणीव आहे, आई अशी आहेत, वडील तसेच आहेत. हे सगळं ते बघून असा विचार करून मग तशीच त्यांच्याशी वागणूक करतात. पण या सगळ्याची जबाबदारी ही माता पित्याची असते. तशी बीजं टाकण्यास आईवडीलच जबाबदार असतात. तर यावर विचार करणं गरजेचं आहे आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे. एक मूल मोठं करणं, त्याच्यावर संस्कार करणं, त्याला शिकवणं, यात जबाबदारी आईवडिलांची किती असते तुम्हाला माहिती आहे. हिंदुस्थानच्या प्राईम मिनिस्टर एवढी ती मोठी जबाबदारी आहे, त्यापेक्षाही जास्त आईवडिलांची एका मुलाला मोठं करण्याची आहे. किती महत्त्वाचं आहे बघा. विचार केलाय? नसेल केला तर करा. त्यावर खूप खोलवर विचार करा की आपली काय चूक होतीये, कसं आपण मुलांवर आपलं रॉंग इम्प्रेशन पाडतोय, आपण आपापसातच एकमेकांसमोर उणीधुणी काढतो आणि मुलांचं मत मग आपणच बिघडवून देतो. आणि जेव्हा हीच मुलं म्हातारपणी आपल्याच नवऱ्याला किंवा आपल्याच पत्नीला त्यांच्या मतानुसार काहीतरी बोलतील आणि तेव्हा तुम्हाला ते सहन होत नाही. तुमच्या नवऱ्याला बोललेलं तुमचा मुलगा तुम्हाला सहन होत नाही, पण तेव्हा खूप उशीर झाला असेल, त्यावेळी तुम्ही काहीही करू शकणार नाही. कुणी काहीही म्हटलं असेल तरी त्याच्या डोक्यात जे घुसलंय ना ते नाही निघून जाऊ शकणार. म्हणून ही आईवडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे. तुमचा असा काही प्रॉब्लेम असेल, मुलांच्या बाबतीत असेल, पती पत्नीच्या बाबतीत असेल तर नक्कीच त्यावर सोल्युशन काढा. पण त्याआधी आपलं सगळं लक्ष हेच असायला हवं की अशा अडचणी, अशी संकटं, असे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात तरी येऊ नयेत आणि आले तरी ते काढून टाका. काहीही करून मिटवून टाका. कुणाशी तरी सल्लामसलत करा. जर तुम्हाला कुणी योग्य असं भेटलं नाही तर आमच्याकडे या. आम्ही तर त्यासाठीच तुमच्यासाठीच आहोत. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आमच्याकडे वेळ काढून या. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तुमचं घर जे तुटायला आलं असेल ते पुन्हा नंदनवनासारखं होईल. मुलं त्यापासून बचावतील. तुमचं आयुष्यही सुंदर होईल. जय सच्चिदानंद.